कोण होता माहिती आहे? तो मुळारंभ. आरंभ तो निर्गुणांचा. लक्षात आलं का? मुळारंभ म्हणजे मुळाच्या आरंभात जो होता ना आरंभ, तो निर्गुणांचा. तो गुणात नव्हता, तो निर्गुणांचा आहे तो. म्हणून नमो शारदा मूळ चत्वारवाच्या. म्हणजे शारदा म्हणजे सरस्वती. म्हणजे ती सरस्वती आपल्याला प्राप्त होते त्या गणेशापासून. म्हणून गणेश, तो गणेश जो आहे ना, तो मुळारंभ. जो परब्रह्म आहे ना, गणपती, गणांचा पती, रजसत्वतम, हे गण झाले ना, गण झाले रजसत्वतम म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा जो पती आहे, यांचा जो मालक आहे तो कोण आहे? मुळारंभ. आणि तो परब्रह्म तो गणपती किंवा गणेश. गण ईश, गणांचा ईश म्हणजे गणांचा ईश्वर तो गणेश. गणपती असा तो गणपती आहे. म्हणून तो गणपती शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये होता, म्हणून त्याचा भाग इथं आला म्हणून सांगितला थोडक्यात. तर पुढे जाऊया आपण. सांगायचा भाग काय की नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही. म्हणून बघा, नारायण हरी अखंड त्याचं नाम असेल ना तर तिथं काय मोक्ष प्राप्त आहेच आहे. म्हणून सांगितलं काय, उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही. म्हणजे तिथं कळी आणि काळ बाधतच नाही त्याला. आजामेळचा आपण भाग बघितलेला आहे ना. म्हणजे आजामेळ एवढा पापी होता. आजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. म्हणजे आजामेळ पापी वधे पुत्र कामे, पुत्राच्या कामनाने तो काय वदला? नारायण नाम वदला ना. म्हणजे नारायण नाम घेतला है ना. वधे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे नामे. नारायणाचं नाम घेतल्यानंतर त्याला मुक्ती प्राप्त झाली. कशासाठी? शेवटी त्यानं नाम घेतलं. म्हणून बघा इथं काय घेतलंय, नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही. तेथे कळी काल अजिबात, यमदूत अजिबात बाधत नाही तिथं. म्हणून यमदूत जर बाधायचं नसेल तर तुकोबरायांचा पण एक अभंग सुंदर आहे बघा, की कोणाकोणाला पाठ आहे का नाही बघा, की तो 6 चरणाचा अभंग आहे. इतका सुंदर आहे. आणि कीर्तनासाठी पण घेतला तर भरपूर त्यावरती कीर्तन, प्रवचन, निरूपण होऊ शकतं. मोलाचे आयुष्य वेचून या जाय, पूर्व पुण्य होय लाभ याचा, अनंत जन्माचा शेवट पाहता, नरदेह हाता आला तुझ्या, कराल ते जोडी येईल कार्याशी, द्यावे विठ्ठलाशी सुखा लागे, सांचलिया धन होईल ठेवणे, तैशी नारायणी जोडी करा, करा हरी भक्ती परलोकी एक कामा, सोडविल यमा पासोनिया. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विन. इथं पण तेच सांगितलंय बघा तुकोबराय. म्हणजे नामाशिवाय काय नाही आहे. म्हणून काय सांगितलं शेवटचं, करा हरी भक्ती परलोकी एक कामा. म्हणून हरीची भक्ती कशासाठी करायची? परलोकाला जाण्यासाठी. परलोकीय कामा म्हणजे परब्रह्माच्या लोकात वैकुंठात जायचं असेल तर करा हरी भक्ती परलोकीय कामा, सोडविल यमापासून या. तुम्हा आम्हाला यमापासून तो सोडवणार आहे. कळी काळाचे भय नाही तिथं. म्हणून सांगितलं, काय सांगितलं, कळी काळाचा रीग नाही तिथे. म्हणून सांगितलं, उत्तम सांगितलं बघा. कळी काळाचा रीग म्हणजे काय? तिथं असं कळी काळाचं आपल्यावरती दडपण राहणार नाही तिथं. म्हणजे कळी काळाचं भयच तिथं राहणार नाही. सोडविल यमापासून या है ना. म्हणून सोडविल यमापासून या. आपल्याला त्याची भक्ती करता आली पाहिजे. आणि त्याच्यात जर राहिलो तर हरिभक्तीत राहिल्यानंतर आपल्याला कळी आणि काळ अजिबात बांधणार नाही. म्हणून सांगितलं बघा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विना. म्हणजे तुका म्हणे करा आयुष्याचे मोल. मोल करता येतं आलं पाहिजे. आलोय कशासाठी आपण है ना. मग आलोय संसार करायसाठीच आलोय का बाबा? नाही आहे. त्याबरोबर आपल्याला परमार्थ करता आला पाहिजे. नवे नवे संसाराबरोबर परमार्थ नाही आहे, परमार्थाबरोबर संसार करता आला पाहिजे. हे वाक्य होतं पहिला है ना. जसं आपण मागं पण बघितलं होतं ना, एवढा मोठा जरा भात आपल्याला ताटात दिला तर नुसताच दूध भात जाणार नाही आपल्याला. दूध आणि भात हे सत्वगुण आहे. दूध भात आपल्याला गिळत नाही. मग त्याबरोबर थोडीशी एवढी भाजी लावली है ना, वांग्याची भाजी किंवा जे आवडेल ते घ्या तुम्हाला. मग थोडासा खरडा म्हणा, खरडा म्हणजे ठेचा म्हणा, आणि त्यानंतर थोडंसं लोणचं म्हणा, असं थोडं 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 लावलं ना तर आपल्याला ते दूध भात चांगला गोड लागतं ना. मग थोडं थोडंच पाहिजे.
लई घेतलं तर काय होणार आहे, त्रास होणार आहे ना. म्हणून दूध भात हा एवढा मोठा खाता आला पाहिजे आणि बाकीच थोडं थोडं. तसं परमार्थ कसा करता आला पाहिजे, एवढा मोठा. दूध भात म्हणजे सत्वगुण, परमार्थ एवढा मोठा करता आला पाहिजे. आणि संसार दिलेला आहे, एवढीशी भाजी म्हणजे आपल्याला संसार दिला. थोडं ठेचा म्हणजे काय दिला आपल्याला, बायको दिली. लोणचं म्हणजे खरड काय दिलं, पोरं बाळा दिले, हे सगळं परिवार वगैरे सगळं सगळं दिलं. आपण काय करलो, ह्यात जास्त अडकालो, बाय प्रोडक्ट मध्ये जास्त अडकालो. आणि जे मेन प्रोडक्ट होतं ना, ते आपण एवढंच खायला लागलो. दूध भात एवढासा खायचं आणि भाजी एवढी मोठी खायचं, काय होणार, पोटात गुडगुड करणार ना, मग त्रास होणार. तसं आपण संसार एवढा मोठा करवले आणि बघूया कधी तर 1 तासभर परमार्थ करायचा. सकाळी 1 तासभर उपासना, संध्याकाळी 1 तासभर उपासना, झालं नामस्मरण. कधी आठवलं तर आठवलं आहे ना. मग आणि वर्षातनं एकदा वारीला जायचं, वर्षातनं एकदा कधी सप्ताह असला तर एवढंच म्हणजे एवढंच परमार्थ. आणि एवढा मोठा खरडा खायलो आपण, मग काय होणार, गुडगुड होणार ना पोटात. तसंच भाग दाखवले तर म्हणून सांगितलं काय, यमापासून जर सोटवणूक व्हायचं असेल तर म्हटलं तुकोबराय तर म्हणतात की, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल. हे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, याचं मोल करता आलं पाहिजे. सहजासहजी मिळालं नाही. अरे बाबा, ह्या आयुष्यासाठी आपल्याला असं विचार करता आलं पाहिजे, कितीतरी वेळा मी डुक्कर झालो असेल, कितीतरी वेळा मी घाण खाल्ली असेल. आता आपण डुकर ते बघतो कशी कशी लोळतात, किती वेळा गाढव झालो असेल, किती वेळा घोडा झालो असेल, किती वेळा ते आळी झालं असेल, किती वेळा ती माशी झालो असेल, किती वेळा ते घाण खाल्ले. काय काय आठवायचं, हे सगळं नरकच आहे हो. आपल्याला दिसते हे नरकच आहे. ते नरक 21 प्रकारचं, 7 प्रकारचं, 28 प्रकारचं नरक भोगून आणि इथं जन्म आहे. इथं जन्म आहे. श्वेदज म्हणजे आहे, श्वेदज मध्ये आहे, उद्बीज मध्ये आहे, अंडज मध्ये आहे आणि मग जारज कर्मामध्ये येणार. मग जार मध्ये लगेच आपला नाही आहे, तिथं घोडा बैल वगैरे सगळं जार कर्मात येणार. मग सगळ्यात शेवटी आपला जन्म आहे, मनुष्याचा जन्म शेवटी आहे. म्हणून मनुष्य देह शेवटी मिळालेला आहे. म्हणून याचा मोल करा म्हणतात तुकोबराय. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका वेचू बोल नामे विण. मग नामाशिवाय बोल आपल्याला कोणाला नको द्यायला. मग आपण बाड 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 करतो ना. मागं पण एकदा घेतलं होतं, अजून एकदा घेते तुम्हाला पाठांतर व्हायला. बघा, लहानपणी आपल्याला पायामध्ये ताकद होती, तरुणपणी आपल्याला कमरेत ताकद आली आणि म्हातारपणी ताकद कशामध्ये आली, तर ती वाचेमध्ये दिलेली आहे. जी भगवंताने तुम्हाला दिलेली फॅसिलिटी आहे. लहानपणी कुठं उड्या मारायचं तिथं मारा बाबा. तरुणपणी काम धंदा व्यवसाय करायला कमरेत ताकद दिली आणि म्हातारपणी 60-70 वर्षाच्या पुढे आपल्याला कशामध्ये, वाचेमध्ये ताकद दिली. कशासाठी, त्याचं भगवंताचं नाव घेण्यासाठी. त्याने फॅसिलिटी दिलेली आहे. आता तू बास लय थकलास बाबा, इकडे तिकडे केलास, आता फक्त आता माझं नामस्मरण कर आणि तू मला येऊन भेट, मला येऊन मिळ. हे भगवंताने दिलेलं आहे. तरी पण आपण नामात अडकत नाही, नामात आपण नाम घेत नाही आहे. मग यासाठीच हा 8 तास आहे. म्हणून यासाठी केला होता 8 तास. शेवटचा दिवस गोड व्हावा, नका वेचू बोल नामे विण. बघा, कळकळीनं सांगतो आपल्याला, नको रे, नको रे. तुम्हाला जर जायचं सुटायचं असेल ना, तर नामाशिवाय दुसरं काहीच नाही आहे. म्हणून ज्ञानोबा इथं म्हणतात की, पुढे दाखवल्यात तेथील प्रमाण. मग असं असं कसं, वरच्या ओवीला अनुसरण आहे बघा. नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा असेल तर कळी काळ तिथं अजिबात बाधत नाही, यमलोक तिथं बाधत नाही. मग अशांना तेथील प्रमाण नेनवे वेदाशी. मग अशांना मग तो कुठं जाऊन मिळाला, परब्रह्माला जाऊन मिळाला. मग असा तो परब्रह्माला जाऊन मिळाल्यानंतर तिथलं प्रमाण नेनवे वेदाशी. वेदाला पण ते गायन करता येत नाही. वेदा नाही नाही कळला अंतपार याचा, कानडा राजा पंढरीचा. है ना. म्हणजे वेदांना पण कळत नाही ते अंतपार कुठपर्यंत ते परब्रह्म स्वरूप आहे. आकाश कुठपर्यंत आहे, आकाश कुठपर्यंत आहे, इथंपर्यंत आहे, तिथंपर्यंत, तिथंपर्यंत, कुठपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे इतकं आकाश लांब आहे, इतकं लांब आहे की आपण जाऊ तिथंपर्यंत आहे. तसं आकाशासारखंच परब्रह्म आहे ना. म्हणजे आकाशासारखंच परब्रह्म म्हणजे काय, आकाश म्हणजे परब्रह्म नाही. काल पण आपण म्हटलेलं आहे, आकाश हे पंचमहाभूतात अडकतात, म्हणून आकाश म्हणजे परब्रह्म होऊ शकत नाही. पण काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणूनच गगन, गगन सगन म्हणतात ना. म्हणजे गगन सगन आहे ना, हे गगन, ते गगन त्याच्याकडे काहीच नाही, फक्त त्याच्याकडे सप्तदोष तेवढ्याचे आहेत. बघायला गेलं तर सगळं ते परब्रह्मासारखंच आहे. एक अभंग पण आहे बघा सुंदर असं, की 4 भूत आहेत ना, ते आकाशावरती जळत होते. पाणी म्हटलं काय, मी तुला भिजवेन, पाऊस पडला, आकाशाला काय फरक पडला नाही. तेज म्हटलं मी तुला जाळेन, सूर्य मोठा मोठा उगवायला लागला, तरी पण त्या आकाशाला काय फरक पडला नाही. आणि
पृथ्वी म्हटले मी धूळ तुझ्यावर उडवेन, आकाशाला काय फरक पडला नाही. वायू म्हटला काय मी तुला असं फिरवेन फिरवेन फिरवेन, त्याला पण काही फरक पडला नाही. सुंदर भाग दाखवला. डॉक्टर बाबांनीच आज घेतला होता, की आजच सकाळी मी ऐकलं. तर एवढं काय उत्तम सांगता आलं नाही, तर थोडंसं ऐकलं तर तेवढं सांगितलं. म्हणजे ही महाभूत आहेत ना, हे आपापसात कर्दम केलेला आहे आणि तो आपल्या आतमध्ये पण दिलेला आहे सगळा. आता तो सगळं काय सांगायला आपल्याला वेळ नाही, तर कसं पंचमहाभूताचा कर्दम आपल्या आतमध्ये दिलेला आहे. पोटामध्ये सगळंच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळंच आहे. आकाश पण आहे, वायू पण आहे, तेज पण आहे आणि पाणी पण आहे. तेज आहे आणि पाणी आहे म्हणून तेज विजते असातला प्रकार नाही. काय त्यानं सिस्टीम केलाय काय माहित आहे ना. आपण नंतर आणि दासबोध चालू झाल्यानंतर आपण बघू सगळं सुंदर सुंदर भाग आहेत त्यावेळेला बघू आपण. आता काय आपल्याला वेळ नाही, 5 मिनिटं राहिलेत. म्हणून सांगायचं काय भाग आहे, तेथील प्रमाण नेनवेदाशी, म्हणजे असा जो राहतो हरी उच्चारणी पायी मोक्षदा, हरीच्या उच्चारामध्ये राहतो. नारायण हरी उच्चार नामाचा ह्यात जो राहतो, हरीच्या उच्चारात जो राहतो, नामस्मरणात जो राहतो, तो त्यालाच मिळाल्यानंतर तेथील प्रमाण नेनवेदाशी. ते वेदाला पण गायन करता येत नाही, वेदांना पण कळत नाही ते कसं आहे. ते जीव जंतूशी केवी कळे. मग ते प्रश्न दाखवले ते ज्ञानोबराय. ते तुम्हाला काय कळणार ते परब्रह्म स्वरूप कसं आहे. फक्त आपण म्हणू शकतो संतांनी सांगितले म्हणून आकाश सारखं आहे, असं आहे, वायू सारखं आहे बाबा, वायू स्वरूप आहे बाबा, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. पण त्याच्याही पलीकडे ते परब्रह्म स्वरूप आहे. ते जीव जंतूशी केवी कळे न कळे न कळे नेती नेती आईशी बोलतसे श्रुती, ते मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. म्हणजे आपण मूर्ख आहोत, आपल्याला काय कळणार आहे ते परब्रह्म स्वरूप कसं आहे. वेदांत म्हणतात आम्हाला कळत नाही परब्रह्म स्वरूप कसं आहे, आपल्याला कळत नाही. मग आपले पवाडेल कुठे, आपली मती बुद्धी तिथपर्यंत चालू शकेल का, जाऊ शकत नाही. म्हणून म्हणतात पुढे, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. मग आता त्याच्यात विलीन झाल्यानंतर तुम्ही आम्ही त्याच्यातच सामावल्यानंतर मग आपण पण देव झालो, आपण पण त्या परब्रह्मात विलीन झालो. भक्तीचे न योग्य देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव. म्हणून भक्तीच्या चेन मध्ये राहिल्यानंतर, कुठल्या नविदा भक्तीत राहिल्यानंतर श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पालसेवन अर्चन वंदन दास्य सख्यान आत्मनिवेदन, आत्मनिवेदनात राहिल्यानंतर आत्मनिवेदनाचे पण 3 प्रकार पडतात. जड आत्मनिवेदन, निश्चळ आत्मनिवेदन आणि चंचल आत्मनिवेदन. जड आत्मनिवेदन काय म्हणतो माहितीये काय, भाग सुंदर आहे का. जड सहज आला म्हणून घेतोय घ्यायला बघा, माऊलीच आपल्याला सगळं देतात हे बघा. जड आत्मनिवेदन काय म्हणतो, हे सगळं भगवंत करतो. आत्मनिवेदनच आहे, चांगलंच बघा, उच्च कोटीतलंच आहे. मग तो काय म्हणतो माहितीये का, हे सगळं भगवंत करतो. म्हणजे भगवंत बाजूला झाला, मी बाजूला झाला. आता जड आत्मनिवेदन. चंचल आत्मनिवेदन काय म्हणतो, चंचल आत्मनिवेदन म्हणतो थोडस त्यापेक्षा जराच चांगलं चालत. जड आणि चंचल आत्मनिवेदनच आहे. चंचल आत्मनिवेदन काय म्हणतो, मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे. हे सगळं भगवंताचंच आहे, सगळं उत्तमच आहे. फक्त मी म्हटलं इथं, म्हणजे मी बाजूला आला इकडे है ना, मी बाजूला आला. जसं शुक म्हटलं ना, मी आलोय. मग ते काय म्हटले जनक राजा, तू एकटाची आहे. एकटाची म्हणजे काय, मीला सोडून ये म्हणायचं होतं ना. मग मी एकटाच आहे, शुक आहे मी, म्हणजे शुक पण नव्हेच. मग मी एकटाच आहे ना, मग शुक आहे एवढंच सांग. म्हणजे मग तू या आतमध्ये. म्हणजे आपण इतकं त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे. मायेला नाही, गुणाला नाही, तत्वाला नाही, मीला सुद्धा सोडता आलं पाहिजे. आणि निश्चळ आत्मनिवेदन म्हणजे काय, हे सर्व कार्य भगवंताचंच आहे, मग मी पण त्यातच आलो. हे निश्चळ आत्मनिवेदनाचा भाग आहे. म्हणून सांगितलं काय, ज्ञानदेवा कुठं आलं, हा, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. मग अशात आपण विलीन झाल्यानंतर, परब्रह्माच्यात विलीन झाल्यानंतर तेच आपलं गायन करायला लागतात. म्हणजे वेदच आपलं, म्हणजे आपण परब्रह्मात विलीन झालोय. मीठ राहिलंच नाही आता आहे ना. कापूर पण राहिला नाही, कापूरच जाळ झालेला आहे. म्हणजे कापूर अग्नीच झालेला आहे. आणि जसं सूर्य, माऊलीने 18 अध्याय दिलेत बघा, कापुराचं सूर्याचं पण उदाहरण दिलं. सूर्य उगवल्यानंतर अंधार राहतच नाही, अंधारच उजेड होऊन जातं ना. तसं कापूरच अग्नी होऊन जातं ना, तसं मीठच समुद्र होऊन जातं ना. हे 3ही भाग दिले त्यामध्ये. मला वाटतं 54 अध्याय, 18वा अध्याय आणि त्यातला 50वा श्लोक मध्ये दाखवल्यात बघा हे. तर आजच दुपारी वाचलेलं आहे. तर सांगायचं भाग काय, त्याच्यात विलीन झाल्यानंतर मग ज्ञानदेवा पाठ, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. मग सर्वत्र आपल्याला वैकुंठच दिसायला लागतं. सर्वत्र वैकुंठ म्हणजे कसं, आता जिथं जाईल तिथपर्यंत आकाश आहे ना.
मग कुठंपर्यंत आकाश आहे आपल्याला माहित नाही कुठंपर्यंत. म्हणजे इतकं अवाढव्य आहे, अनलिमिटेड आहे ते. म्हणजे या पृथ्वीच्या बाहेर सूर्य, सूर्याच्या पलीकडे गेला आणि तिकडे गेला आणि तिकडे गेला आणि कितीतरी सूर्य गेले. अनंत सूर्य आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडावर ते अनंत ब्रह्मांडाखालते तेने वेनस्थळ रीते मात्र नाही आहे. म्हणजे ते परब्रह्माशिवाय त्या म्हणजे अनंतच आहेत. एवढं अनंत आहेत, एवढं अनंत आहेत. काय सांगायचं आता, किती अनंत आहेत ना. म्हणजे सूर्यमालिका आहे, त्याच्यावरती नेपच्यून, पृथ्वी, ग्रह विग्रह, मंगळ बिंगळ, बुध बिध, त्याला एक ब्रह्मांड म्हणायचं. असे अनंत ब्रह्मांड आहेत. म्हणजे तो किती अवाढव्य आहे, किती महान आहे, किती अनलिमिटेड आहे बघा. मग ते सगळं काय सांगितलेलं आहे, सगळं काय सांगितलेलं आहे, सगळं वैकुंठ केले असं त्यावेळेला आपल्याला पण वाटायला लागतं. म्हणून सूर्याच्या पलीकडे देव आहे दाखवणारे आता भेटले तर त्यांना आपल्याला त्यजता आले पाहिजे. एक जण आला ना, एक जण आला, लास्ट भाग घेतो आणि सांगितलं बंद करूया आपण. एक जण आला आणि म्हणाला, भिक्षा वाढ बाई. मग तू कोण आहेस? मी देव आहे. देव मला दाखव. तो देव तसा दिसत नाही आहे, तो ना त्या सूर्याच्या पलीकडे देव आहे. देव कुठं आहे? सूर्याच्या पलीकडे आहे. मग ही काय सूर्याच्या पलीकडे जात नाही आणि तो काय सूर्याला दाखवत नाही. मग ठीक आहे म्हटलं. मग भिक्षा वाढ म्हटलं, भिक्षा वाढली त्या आजीबाईनं. मग सगळं वाढल्यानंतर बघा त्यात ना भज्याचा वास येत होता त्याला. आणि ते वाढल्यानंतर ना भजी पण त्या भातावर, भात वाढलेला त्याच्यावर भज्यावरती सांगायचं बघा. आणि सगळं वाढल्यानंतर तो जेवायला बसला, मावशी आता भजीच वाढला आणि भज्याचा वास आलाय. मग त्यावेळेला ती सांगितली, तुम्हाला देव सूर्याच्या पलीकडला देव दिसतो आणि तुमच्या ताटामध्ये भजी वाढल्यात ना ते तुम्हाला दिसणार का? भाताच्या आतमध्ये भजी आहेत तेवढं दिसणार झाल्यात. चल मेल्या म्हटले, त्याला उठवून लावून दिले. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मनुष्य आज कसा कसा करायला लागलाय बघा. म्हणून आपल्याला त्याच्याशी एकरूप राहायचं असेल, त्याच्याशी उत्तम राहायचं असेल तर काय पाहिजे? सर्वत्र वैकुंठ केले असेल, सर्वत्र वैकुंठ राहायचं असेल, सर्वत्र वैकुंठ आपल्याला पाहायचं असेल तर त्याच्यात विलीन व्हायला पाहिजे. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम